नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सांगलीत काँग्रेसचं टाळभजन आंदोलन. अयोध्येमधील राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ सांगली शहर काँग्रेसच्या वतीनं आज टाळभजन आंदोलन करण्यात आलं. सांगली मिरज रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करत सरकारचा निषेध नोंदवलाय. यावेळी राम मंदिरातील देणगी प्रकरणाची तातडीनं सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. धार्मिक स्थळांशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखली जावी अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सरकारनं या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींना शिक्षा करावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळभजन करत घोषणाबाजी केली. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यानंतर शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सांगली आगारात राजमाता जिजाऊच्या 5 नव्या बस दाखल, अत्याधुनिक सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत. सांगली आगाराच्या एसटी ताफ्यात आज अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असणाऱ्या राजमाता जिजाऊ या मालिकेतील 5 नव्या बसेसचा समावेश करण्यात आला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, महेंद्र चंडाळे, यंत्र अभियंता सुकन्या साठे यांच्यासह परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. नव्या बसेसमध्ये LED मार्गफलक, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, CCTV कॅमेरे, मोबाईल चार्जिंग, डिजिटल जाहिरात फलक, व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि आपत्कालीन पॅनिक बटन अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह होणार आहे. यावेळी बोलताना आमदार सुधीर गाडगीळ यांनी ST ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलंय. या नव्या बसेसमुळे सांगली आगाराची सेवा क्षमता वाढणार असून कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्गावरील हजारो प्रवाशांना अधिक चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते बेळंकी ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील बेळंकी इथं 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाचं आज सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. सुमारे 15 कोटी 58 लाख रुपये खर्चून उभारलेल्या या 3 मजली रुग्णालयामुळं बेळंकीसह परिसरातील 30 ते 35 गावामधील नागरिकांना आधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. यावेळी बोलताना राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी रुग्णालयात लवकरच डायलिसिस सुविधा सुरू करण्यासाठी तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही दिली आहे. आमदार सुरेश खाडे यांनी या रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळून अनेकांचे जीव वाचण्यास मदत होईल असं सांगितलं. रुग्णालयात OPD, एक्स-रे, पॅथॉलॉजी, रक्तसाठा कक्ष, प्रसूती विभाग, नवजात शिशु विभाग, ऑपरेशन थिएटर, महिला पुरुष वॉर्ड आणि इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बोगस चेंज रिपोर्ट प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा, मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद. सांगलीतील मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या कथित बोगस चेंज रिपोर्ट प्रकरणी 7 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष फारुखभाई जमादार, सचिव कय्यूम पटवेगार आणि संचालकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. संस्थेचा बनावट शिक्का, नोटीस बुक आणि कथित खोट्या स्वाक्षरांचा वापर करून वक्फ बोर्डाकडे बनावट चेंज रिपोर्ट सादर करण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या माध्यमातून वक्फ बोर्डाची दिशाभूल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. संबंधित कागदपत्र, वक्फ बोर्डाच्या नोंदी आणि संस्थेचे CCTV फुटेज तपासल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा न्यायालयातही पाठपुरावा केला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुस्लिम एज्युकेशन कमिटी ही सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची जुनी शैक्षणिक संस्था असून जिल्ह्यातील एकमेव अनुदानित मुस्लिम शाळा या संस्थेमार्फत चालवली जाते. या वादामुळे संस्थेच्या कामकाजावर परिणाम झाल्याचं सांगत
भविष्यात राजकारणाऐवजी विकासाला प्राधान्य देणार असल्याचं अध्यक्ष फारुखभाई जमादार यांनी सांगितलं आहे। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि पुढील 5 वर्षांचा विकास आराखडा राबवणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। यावेळी संचालक अमन पठाण, असलम बागवान आणि रफिक कडलासकर आदी मान्यवर उपस्थित होते। पर्यावरणाचा संदेश, डोळ्यावर पट्टी बांधून विद्यार्थ्यांची सांगली पंढरपूर सायकल वारी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं सांगलीतील 2 14 वर्षीय विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत सांगली ते पंढरपूर अशी सायकल वारी सुरू केली आहे। ऋतांबरा नागमोती आणि राजवीर नागसेन या विद्यार्थ्यांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधून ही वारी सुरू केली आहे। पर्यावरण वाचवा आणि प्रदूषणमुक्त जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश आहे। तब्बल 130 किलोमीटरचा हा प्रवास ते सायकलवरून पूर्ण करणार आहेत। या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। आषाढी वारीच्या निमित्तानं सामाजिक संदेश देणाऱ्या या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक होताना दिसून येत आहे। तरुणांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावं असं आवाहनही या विद्यार्थ्यांनी केलं आहे।